या प्रश्नावर फडणवीसांचा चेहरा सगळा बदलून गेला, कावरा बावरा झाला। मित्र हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। म्हणजे देवेंद्र फडणवीसच असावा असं काही नाही, कुठलाही मुख्यमंत्री हा आपल्या राज्याचा, संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो, तो कुठल्या पक्षाचा नसतो। पण हे देवेंद्र फडणवीस अखंडपणे फक्त आपल्या पक्षाचं राजकारण करतात। तवे ते त्याच्यासाठीच मुख्यमंत्री झाले आहेत की काय असा प्रश्न पडावा। फडणवीस असो किंवा अन्य कुठलाही नेता असो, मित्रांनो, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसतं आणि त्यांना फक्त तेच राजकारण करायचं असतं। आता बघा, मराठवाड्यामध्ये झालेल्या निसर्गाचा कोप हा सुद्धा अनेकांच्या दृष्टीनं त्यांच्या राजकारणाचा विषय बनला आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी तर बघा त्या मदतीच्या किटवर आपले फोटो छापले आणि ते पूरग्रस्तांना वाटले, त्या या शेतकऱ्यांना वाटले। बघा, म्हणजे खरं तर त्याची खूप निंदा झाली आणि त्याची चर्चा अजून सुद्धा सुरू असताना मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये राजकारण दिसलं। बघा, पावसानं अतिरेक केला, मराठवाड्यामध्ये मंत्र्यांच्या दौऱ्याचे म्हणजे पाहणी दौऱ्याची केवढी मोठी गर्दी उसळली हो। जो तो फक्त आणि फक्त आपल्या पद्धतीनं राजकारण करतोय, पण सामान्य शेतकरी फक्त आणि फक्त आकांतच करतोय ना हो मित्रांनो। त्यांचं मागणं कोण पुरं करतंय, त्यांचं म्हणणं कोण ऐकतंय? अहो, एवढे मंत्री येत आहेत म्हटल्यावर आपल्या पत्रात काहीतरी पडेल अशी या सामान्य भोळ्या बावड्या शेतकऱ्याची एक समजूत होती। पण अहो, जे केवळ राजकारण करण्यासाठी आलेले आहेत ते शेतकऱ्यांना मदत काय करणार हो? लातूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना विचारलं, साहेब मदत करणार नक्की काय मदत करणार, किती मदत करणार ते तरी सांगा। या प्रश्नावर फडणवीसांचा चेहरा सगळा बदलून गेला, कावरा बावरा झाला। तेव्हा फडणवीस काय म्हणाले बघा, अरे बाबा, राजकारण करू नको। म्हणजे बघा, प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याचं तोंड त्यांनी बंद केलं। शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर त्यात राजकारण कसं काय आलं, अर्थात हे फडणवीसांनाच माहीत। प्रश्न विचारलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी मग लगेच बाजूला केलं, हे तर होतच असतं। या शेतकऱ्यानं बघा नंतर का होईना पण आपली कैफियत मांडली। माझ्या 10 एकर शेतामध्ये पाणी भरलेलं आहे, कुठला सुद्धा मंत्री माझ्या शेतापर्यंत आल्या नव्हे, तो कोणाच्या शेतापर्यंत जात नाहीत, ते रस्त्यावरून फक्त पाहणी करतात। म्हणजे एक नाटकच ना होय। लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे आणि 8,000 घ्या, 5,000 घ्या, आम्ही तुम्हाला मदत देतो असं हे म्हणत आहेत। मुख्यमंत्री सरसकट मदत करू म्हणतात, पण ते किती मदत करणार ते सांगत नाहीत। म्हणून आपण प्रश्न विचारला तर यामध्ये राजकारण आलं तरी कसं, असा प्रश्न या शेतकऱ्याने विचारला मित्रांनो। बघा, अडचणीचा प्रश्न आला की त्याला राजकारण म्हणून बगल देण्याची एक नवीन पद्धत आपल्या राजकारणामध्ये अलीकडं म्हणजे फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली। संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचं ऐकूनच नाही घ्यायचं, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरच नाही द्यायचं, तर मग मंत्र्यांचे हे पाहणी दौरे किंवा पाहणी दौऱ्याचा फार्स नाटक नक्की कशासाठी? फक्त राजकारण करण्यासाठी। स्वतः राजकारण करायचं आणि शेतकऱ्यांना म्हणायचं, अरे बाबा राजकारण करू नको। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे कसलं राजकारण, म्हणजे त्यांचं कसलं राजकारण आहे हे गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे। संकटातल्या शेतकऱ्यांनी एखादा प्रश्न विचारला तर ते राजकारण कसं काय असू शकतं मित्रांनो, तुम्ही सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।